इरशाळवाडीचा परिसर उद्ध्वस्त झालाय. ज्या परिसरातला निसर्ग सगळ्यांनाच खुणावतो त्या परिसरानं आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. दरड कोसळल्यानं एक अख्खं गावच नष्ट झालं नाहीये, तर तिथलं जगही संपुष्टात आलंय. इरशाळगडाचा डोंगर काळ्याकुट्ट अंधारात आकाशाच्या उशीला टेकून बसलेल्या आजोबासारखा दिसायचा. त्याच्या अंगाखांद्यावर इरशाळवाडी ही जेमतेम 250 लोकवस्तीचं गाव खेळत होतं. या गावातील पारधी समाजातील मुलं मुली मोठी झाली. कित्येक घरातल्या मुली लग्न कार्य करून गेल्या, तर कित्येक मुली इथे हात पिवळे करून आल्या. शिकलेली मुलं शहराकडे गेली. अनेक उन्हाळे पावसाळे या आजोबांना पाहिले. आज या वाडीत जाण्यासाठी एनडीआरएफ आणि आम्ही भर पावसात चढाई करत होतो. प्रत्येकाच्या मनात असंख्य विचार होतेच. सोसाट्याचा वारा आणि बोचरी थंडीही सोबत होती. बुधवार 19 जुलैची रात्र या वाडीसाठी काळ रात्र ठरली आणि गुरुवारची 20 जुलैची सकाळ महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊनच उगवली. रायगड जिल्ह्यातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इरशाळवाडी गावाचा दरडीनं घास घेतला. इरशाळगडाच्या डोंगराचा एक भाग इरशाळवाडीवरती कोसळला. 48 घरांची ही वाडी आता होती असं म्हणावं लागेल. तसंच चित्र आहे, कारण तिथे 228 जण राहत होते आणि मध्यरात्री ही घटना घडली आणि 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त होतीये. एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवरती बचाव आणि मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावरती डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे. या वाडीतली 10 ते 15 घरं सोडली तर उरलेत फक्त मातीचे ढिगारे. आणि या मातीच्या ढिगाऱ्यातून डोकावतायत मोडलेले वासे, काही भांडी, कौलं, हे सगळं बघून ना डोळे पाणावतात. या घरातल्या ज्या चुली आहेत त्या पुन्हा केव्हा पेटतील हे सांगता येत नाही. इथला प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला, छत्र हरवलेल्या माणसाला सावरतोय. असे अनेक संसार पुढचे अनेक दिवस सावरण्यात जातील. पण गरज आहे या कुटुंबाला, या माणसांना नवं बळ देण्याची, उमेद देण्याची आणि त्यांना पुन्हा सावरण्याची. सह्याद्रीतल्या या वाड्या वस्त्या तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाच्या होत्या, जवळच्या होत्या. त्या भागाला ऐतिहासिक महत्व असल्यामुळे आणि इथे येताना डोळ्यांचं पारणं फेडणारी निसर्गाची किमया अनुभवता येत असल्यामुळे इथे पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली होती. मात्र आता उरल्या त्या फक्त आठवणी. म्हणजे याला जरी इरसाळवाडी हे वेगळं नसून एखाद्या शरीराचा भाग असावा, तशा आमच्या हातनोली आणि चौक याचं हे उपअंग आहे. म्हणजे आम्ही या इरसाळवाडीला वेगळं समजत नाही. आमच्या गावाचं एक अंग तुटून पडलंय अशी भावना माझीच नाही, या परिसरामध्ये असलेल्या प्रत्येकाची आहे की आपल्या गावचा एक लचका या निसर्गानं म्हणा किंवा मानवानं निसर्गाकडे लक्ष न दिल्यामुळे म्हणा हा तुटलेला आहे. या वाडीचं अर्थकारण या गडामुळे बदलू लागलं होतं. आत्ता कुठे या लोकांना रोजगार मिळू लागला होता. ते इथली माणसं अतिथी देवो भव असं म्हणून त्यांचं पोट सुखानं, त्यांना पोटाला 2 घास आनंदानं द्यायचे की आपल्याकडचा आलेला पाहुणा आहे आणि त्या पाहुण्याला आपण जसं जेवण खाऊ पिऊ घालतो तसं घालायचे. आणि यासाठी आता कुठेतरी तयार होत होती आणि त्यांची सगळी स्वप्न या मातीनं
मातीत मिसळवली. इथे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा आहे. गावाचं अर्थकारण ज्या दुकानांमुळे सुरू झालं होतं ती सुद्धा आता मोडून पडली आहेत. इर्शाळवाडीचं जे अर्थकारण होतं ते या इर्शाळ गडावरती अवलंबून होतं. खरं तर आहे म्हणायला हवं, पण आज इर्शाळवाडी ही नष्ट झाली आहे, अस्तित्वात नाही आहे. तर तुम्ही इथे पाहिलं तर अशा प्रकारे इथे ही अशी छोटी छोटी दुकानं थाटण्यात आली होती. आता सोसाट्याचा वारा या ठिकाणी आहे, संततधार पाऊस आहे आणि या वाऱ्यामुळे या दुकानावरचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत. दाट धुक्यामुळे आणि पावसामुळे सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यात अडथळे येत आहेत. ही जी इर्शाळवाडी आहे जिथे एनडीआरएफ काम करते ते काम आता मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आलेलं आहे. पाऊस मुसळधार आहे, उभा आडवा सह्याद्रीतला पाऊस, त्याच्यामुळे या बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. मृतदेह हाती आल्यावर नातेवाईकांचा आक्रोश अगदी हृदय पिळवटून टाकणार आहे. नातेवाईक आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करतायत, तशी गुरढोरं सुद्धा आपल्या मालकाच्या प्रतीक्षेत आहेत. इर्शाळवाडीच्या जवळच, अगदी जवळ हे एक शेत आहे आणि या शेतात ही एक पावसापासून बचाव करण्यासाठी एक ही झोपडी ह्या शेतमालकांना इथं बांधलेली आहे. हा शेतमालक आहे की नाही ह्याची काही कल्पना नाही आहे, पण त्याची जी गुरं आहेत, त्याचं जे पशुधन आहे ते इथे त्याच्या मालकाला शोधत आलंय. ही गाय आणि ही वासरू, खरंच म्हणजे जे दुःख असतं ना ते दुःख ह्या प्राणी मात्रांनाही आहे. एवढी मोठी दुर्घटना किंवा एवढी मोठी घटना घडून गेल्यानंतर जे आतून येतं, त्या आतून येणं जे काय म्हणतात ना ते हे आहे. प्राणी मात्रांना सुद्धा या भावना आहेत, ह्या दिसतायत. आपल्या मालकाची ही गुरं इथे येऊन वाट बघतायत, आपला मालक कधी येईल. या वाडीतल्या माणसांच्या मुख्य उपजीविकेचं साधन होतं ती म्हणजे शेती. आणि इथली शेती बळीराजाची वाट बघतीये आणि वाचलेली गुरं सुद्धा शेताच्या बांधावरती आपल्या मालकाला साथ घालतायत. या बाजूला आहे इर्शाळवाडी आणि इर्शाळ बाजूच्या बरोबरच या उतरत्या भागात अगदी काही मिनिटांच्या अंतरावर ही शेत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी पेरणी केली गेलेली होती. हा जो तरवा आहे तो उगवून आलेला आहे आणि याची लावणी आता करायची अशी वेळ आलेली असतानाच ही दुर्घटना घडली आहे. आता या शेताचं पुढे काय? हे जे उगवून आलेलं जे धान्य आहे, हे निसर्ग नवनिर्मितीचं सुख आहे. हे नवनिर्मितीचं सुख या शेतकऱ्याला मिळणार का? तर नाही. कारण शेत आपण पाहतोय कशा प्रकारे आडवं तिडवं झालंय, उद्ध्वस्त झालंय या इर्शाळवाडीसारखं. निसर्गाच्या कुशीत वसलेली ही वाडी इतकी वर्ष तिचं निसर्गाशी जवळचं नातं होतं आणि म्हणून निसर्गही आता संकेत देऊ लागला होता. ते संकेत जर वेळीच ओळखले गेले असते तर. दरड ज्या वेळेला कोसळते त्यावेळेला त्याच्या आधी काही दिवस निसर्ग आपल्याला संकेत देत असतो. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ते संकेत आपल्याला लक्षात घ्यावे लागतात किंवा घ्यायचे असतात, मग अशा प्रकारच्या दुर्घटना टळतात. आता इथे जे आपण दृश्य बघतोय या ठिकाणी आपल्याला एका घईतून पाणी येताना दिसतंय. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा घई आहेत, तिथून काही ठिकाणी पांढरं पाणी येत आहे, म्हणजे शुभ्र पाणी येत आहे आणि काही ठिकाणाहून आपल्याला लाल मातीचं पाणी दिसतं आहे. त्या पाण्यामध्ये लाल माती दिसते आणि बरोबरच मधोमध आपल्याला झाडं देखील दिसत नाहीये, तिथे नुसती आपल्याला माती दिसते. हा निसर्गानं दिलेला संकेत आहे, हा इशारा म्हणता येईल. कारण त्या ठिकाणी
झाडं दिसत नाहीये, तिथली माती ही केव्हाही खाली येऊ शकते आणि आता जिथून जे लाल पाणी येतंय तिथे बहुधा त्या खोबणीत दरड कोसळली असावी किंवा तिथे दरड कोसळत असावी. तिथली माती घसरलेली आहे आणि ती पाण्यात मिसळली आहे, म्हणून अशा प्रकारचं लाल पाणी तुम्हाला दिसतंय. आता ही जी दुर्घटना ज्या वेळेला झाली त्याही वेळेला गडाच्या पश्चिम भागात काही ट्रेकर गेले होते आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी अशाच प्रकारे खोबणीत पश्चिम बाजूला दरड कोसळली होती आणि त्यानंतर हे 8 ते 10 दिवसांनंतर ही दुर्घटना घडलेली आहे. अर्थात ही इरशाळवाडी गडाच्या पूर्वेकडे आहे, पण हे संकेत लक्षात घेणं, निसर्गाचे हे संकेत लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे. निसर्गावर माणसांकडून सुरू असलेलं अतिक्रमण आता निसर्गाला सहन होत नाहीये. निसर्ग आता हळूहळू सूड उगवायला लागलाय. त्यामुळे हे कुठेतरी थांबवायचं असेल, संपवायचं असेल तर आपल्याला निसर्गाला जपावंच लागेल, नाहीतर ही शेवटाची सुरुवात होईल. सह्याद्रीतील अतिशय संवेदनशील भाग असलेल्या प्रदेशामधील हस्तक्षेप तातडीनं थांबवले पाहिजेत. मानवी कृत्यांबरोबरच हवामानातील बदलांचं गांभीर्य लक्षात घेऊन यापुढे काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार आहेत. साधारण 30% भाग, सगळ्याचा सगळा नाही, 30% भाग या सह्याद्रीचा अत्यंत संवेदनशील म्हणून ठरवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या हस्तक्षेपांना बंदी आणली पाहिजे. इरशाळवाडीवरती कोसळलेल्या संकटानंतर अशा प्रकारच्या घटना सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत्या काळात देखील घडण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक पातळीवरती होणारी जंगलतोड, मानवी हस्तक्षेप आणि वातावरण बदल याचा एकत्रित परिणाम होताना दिसतोय. या दुर्घटनेनंतर ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवरती बोट ठेवलंय. केंद्र शासनाने काय फरमान काढलं माहिती आहे? जिओलॉजिकल सर्वेच्या इंडियाच्या लोकांनी मुसक्या बांधून ठेवलाय तुम्हाला, तुम्ही काही बोलायचं नाही. म्हणजे अशी दडपते आहे माहिती, खरीखुरी माहिती पोचवली जात नाहीये. शास्त्रीय जे व्यवस्थित अभ्यास होऊ शकतात ते होऊ दिले जात नाही, तर झाले तरी त्याची माहिती दडपली जाते. हे सगळं अयोग्य आहे आणि याच्यातून हे सगळे निष्पत्ती आहे. परिसरात आजही विड्यापिशासारखा पाऊस कोसळतोय. सोबतीला सोसाट्याचा वारा. एरवी शांत असलेली वाडी अचानक किंकाळ्या, मायबाप लेकींच्या आक्रोशानं भरून गेलीय. आईचे डोळे आपल्या लेकरांना, मालकाला शोधत होते, तर एका बापाची नजर आपली पत्नी, वृद्ध आईवडील आणि लेकरांना शोधत होती. क्षणात टुमदार डौलदार वाडीचं चित्र काळ बनून आलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली पुसलं गेलं होतं. डोंगरावरचा काही भाग आधाशासारखा अख्ख्या गावावरती कोसळला आणि इरशाळवाडी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव क्षणार्धात गुडूप झालं. डोंगरावरून आलेल्या दगडमातीखाली जे निष्पाप जीव दबले त्यांचा आवाजही काही क्षणात शांत झाला. जे सुदैवानं वाचले त्यांची एकच धावपळ उडाली. कुठे धावू, कुठे पळू, कुणाला बोलवू, मदतीसाठी कोण येईल, काय करू नि काय नाही. माझा दादा, बाबा, आई, बहीण, भाऊ, काका, मावशी, काय झालं असेल. देवाचा धावा, डोक्याला हात आणि डोळ्यातून घळाघळा ओघळणाऱ्या अश्रूंशिवाय कुणाच्याच हाती काहीच उरलं नव्हतं. मी सब बसलेले होतो अशी. घरवाल्याला बोलतो मी का झोपू नका, आज पाऊस खूप पडतो. पण तो बोलतो का असं पडतोस आता नाही उघडणार ना. तर तो पण बसून राहिला. मी असं पकडलं. मी सांग काय वाजतो, सांग काय तर गेला बोलतो वरना करी. तर एक माणूस रडायला लागला तिकडे आवाज द्यायला, या या बोलतो चपली चपली वाचवा यात. मला वाटला का एकच घर पडला ना. जे मृतदेह सापडतायत ते वाडीच्या जवळच दफन केले जात आहेत.
नातेवाईक तिथे जमून आपला नातेवाईक ह्यात सापडायला नको, तो जिवंत आहे अशी बातमी येऊ दे अशी मनोमन प्रार्थना करत तिथे ठाण मांडून बसलेत. एक मामा असेच गेले 3 दिवस आपल्या भाचीची वाट पाहतायत. ज्या दिवशी बुधवारी हे रात्री घडलं ना, तिथून मी सतत येतो. आज भाशी माझी भेटल, उद्या भेटल, पण भाशीचा काय अजून शोध लागलेला नाही. आणि आता शोध लागणं अवघड वाटतंय माझ्या मते तरी. या दुर्घटनेमध्ये कुटुंबातील एकटे वाचलेले कांगू पारधी आपली कहाणी सांगताना स्तब्ध होत आहेत. मुलगा होता, सून होती, त्याचा ते मुलाचा मुलगा होता, परत बारके मुलाची मुलगी होती, माझी घरवालीन होती. ते सगळे ते बॉडी पण नाही सापडत आहेत. काहींनी त्यांचं अख्खं कुटुंब गमावलंय, तर काहींचं कुटुंब वाचलंय पण घर नाहीये. आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे, ही आमची एक मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. कारण का आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे ते घर आमचे लवकरच तयार व्हायला पाहिजे. काही मुलं शाळेत वस्तीसाठी गेली होती, ती वाचली आहेत. त्यातलाच हा मुलगा आहे, त्याचं अख्खं कुटुंब बेपत्ता आहे. आमच्या घरातले सगळे गेले, मी एकटाच वाचले. कोण कोण होते दादा घरी? आई बाबा, 2 बहिणी आणि एक आजी होती. बहिणी शाळेत जात होत्या? एक बहीण जात, त्याची 12वी झाली होती. ही मुलं शाळेत होती आणि जागी होती म्हणून वाचली. दरड कोसळताना ही मुलं बाहेर पडली, तर त्यांचे नातेवाईक मात्र घरात होते, त्यामुळे ते ढिगाऱ्याखाली गेले. हा जानू पारधी, त्याचे आई वडील सापडत नाहीयेत. तो आणि त्याचा आश्रमशाळेतला भाऊ दोघेच वाचलेत. मोबाईल ठेवून असा उशाला ठेवला आणि उठलो तर गावातले आले, जीव जेवण पळत होते. ते बोललं पळा ना, जीव वाचवा ना, तर नाही, रातभर दगडी येत होत्या वरना. मग स्वतःचा जीव वाचवायचा का आई बाबा? मग भावाचा विचार केला, भाव आहे आश्रमशाळेत, मग तिकडे त्याला सोबत न राहीन ना. मी गेलो पण मी पण नाही राहणार. मग भावाचा विचार केला, तेव्हा राहिलो. वाडीतली माणसं पावसाळ्यापुरती खाली राहायला आली होती, झोपड्या बांधून राहत होती. पण वनविभागाची ती जमीन असल्यामुळे वनविभागानं त्यांना पुन्हा वाडीत पाठवलं. त्यामुळे वनविभागावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी हे आदिवासी बांधव करतायत. आम्ही खाली गेल्या वर्षी झोपड्या बांधलेल्या. कुठे? या गडाच्या पायथ्याशी. लोक म्हणजे तिथे लोकांचा प्लॅन होता राहण्यासाठी, म्हणजे जागा अशी झोपड्या बांधल्या तर फॉरेस्ट लोक देतील बांधून. ते का असते लोक जाणार होते तिथे, तर झोपडे बांधलेल्या तर त्या तोडून टाकल्या आमच्या. तर मग लोक नाही गेले तिथे. नाही, मग त्या जर झोपड्या तोडल्या नसत्या फॉरेस्टवाल्यांनी, तर तुमचं गाव तिकडे? गाव तिथं बसणार होता आमचा. अच्छा, म्हणजे इतकी घरं बसू शकली असती? हो, बसली असती तिथे. इथं पायथ्याला दोन्ही साईडला घर आरामात गाव बसलं असतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हसत्या खेळत्या इर्शाळवाडीमध्ये सगळं काही नेहमीसारखं चाललं होतं. कौलारू घरं, कुडाची घरं, झोपड्या, शाळा, छोटंसं मंदिर, आजूबाजूला असलेली झाडी झुडपं, हिरवाईनं नटलेलं असं 40 ते 45 घरांचं गाव आणि अंदाजे 200 ते 250 माणसांची हसती खेळती इर्शाळवाडी. पण बुधवारच्या रात्री उशिरा 10-15 घरं सोडली तर सगळंच हरवलेलं. इर्शाळवाडीतल्या ह्या वाचलेल्या सुद्धा अनेक घरात आता चुली पेटणार नाहीयेत. ह्या घरांमध्ये आहे भीषण शांतता. या घरामधले जे रहिवासी होते ते त्या काळ रात्री चटईवरती शांत निजले होते. त्यांच्या मुलांची, शिक्षणाची, लग्न कार्याची, नोकरीची स्वप्न बघत आरामात निद्राधीन झाले होते. त्यांना कुठे माहिती होतं की उद्याची सकाळ त्यांना पाहताच येणार नाहीये. ज्याच्या कुशीत ते विश्वासानं विसावले तो आजोबा म्हणजेच इर्शाळगड त्यांना गिळून टाकणार आहे. अर्थात मृत्यू हे वास्तव आहे, पण तो इतकाही भीषण असू नये.